सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. दत्तछंद या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. ओम नमो आदेश अलख निरंजन सबदुख भंजन. आता आपण पाहत आहोत नवनाथ महाराजांचं पारायणाची मालिका, त्याचा पुढचा भाग. तो म्हणजे आपण मागच्या भागात पाहिलं मांडणी कशी करायची, गुरुचरित्र पारायणाची. आता आपण पाहणार आहोत त्याच्या पुढची सेवा कशी घ्यायची. थोडीशी सेवा आहे, ती सेवा केली, रोज ती सेवा करायची थोडीशी आणि मग वाचनाला सुरुवात करायची. तर चॅनलवर सगळे नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे, नवनाथ महाराजांचे, दत्त महाराजांचे, गुरुचरित्र पारायणाबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब करावं, ही सर्वांना विनंती आहे. तर आपण पाहणार आहोत मांडणी झाली. आता पुढे काय करायचं? तुम्ही मांडणी केली, सगळं केलं, पोथी ठेवली, पोथीची पूजा केली. आता संकल्प करायचा. संकल्प कसा सोडायचा? हातात पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर पहिले महाराजांना आसन पण ठेवा. महाराज 9 दिवसात, 7 दिवसात हे येतच असतात. प्रत्यक्ष येत असतात. अनुभव आहे बरेच जणांचे. प्रत्यक्ष महाराज 7 दिवसात किंवा 9 दिवसात येऊन जातात. आपल्याला कळतही नाही की महाराज आले. जेव्हा कळतं तेव्हा मग आपण आपल्यात राहत नाही. ती महाराजांची लीला आहे. 9 दिवसात किंवा 7 दिवसात हे महाराज अवश्य येतात. त्यामुळे महाराजांसाठी रोज आसन ठेवा. त्यावर आसनावर फूल ठेवा आणि महाराजांसाठी तांब्या भरून ठेवा पाण्याचा झाकून आणि तिथे उदबत्ती ओवाळा आणि डोकं टेकून नमस्कार करा आणि महाराजांना विनंती करा, की मी असं-असं गुरुचरित्र वाचन किंवा नवनाथ पारायण वाचन करत आहे. तर त्या वाचन ऐकण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत या, माझ्यासोबत बसा आणि वाचन होईपर्यंत माझ्यासोबत राहा, अशी विनंती करा आणि अवश्य महाराज तुमचं ऐकतात. महाराज येतील. 7 दिवसात, 9 दिवसात महाराज अवश्य येतात. तर मांडणी झाली, संकल्प कसा करायचा? एक पळी भांडं घ्यायचं, ताम्हण घ्यायचं. त्याच्यामध्ये पळी भांडं घेतल्यानंतर ताम्हण घेतलं. ताम्हण घेतल्यानंतर थोड्या अक्षता घ्यायच्या, एक फूल घ्यायचं. गंधाक्षता घेतली, हातात गंधाक्षता, पहिले अक्षता घ्यायच्या, फूल घ्यायचं, त्यावर थोडंसं 2 थेंब पाणी टाकायचं, 2 पळी पाणी टाकायचं आणि पाणी घेतल्यानंतर महाराजांना विनंती करायची. आपलं नाव सांगायचं महाराजांना, की माझं नाव असं-असं आहे. माझं गोत्र. आता गोत्र बऱ्याच जणांना गोत्र हे व्याख्याच माहीत नाही. त्याच्यावर आपण व्हिडिओ करू. गोत्र जे आहे ते गोत्र म्हणायचं. ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप गोत्र असं म्हणायचं. परत एकदा शब्द सांगतो, काश्यप. काश्यप गोत्र हा शब्द उच्चारायचा आणि महाराजांना सांगायचं, की महाराज 9 दिवस मी नवनाथ महाराजांचं पारायण करत आहे. तर तुम्ही माझ्याकडनं ही सेवा, अखंड सेवा करून घ्या आणि कुठलंही विघ्न येऊ देऊ नका या सेवेमध्ये. ही जी सेवा करून घेताय त्यात जो संकल्प आहे तुम्हाला जे मनात आहे, जे मनात तुम्ही इच्छित फलप्राप्ती जी तुम्हाला पाहिजे, या 7 दिवसात किंवा 9 दिवसात, ती फलप्राप्ती तुम्हाला बोलून दाखवायची. म्हणजे तुमच्या ज्या मनात आहे. समजा तुमचा नोकरीचा प्रॉब्लेम असेल, अजून कुठला प्रॉब्लेम असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, लग्नाचे असतील, कुठलेही असेल. तर ते प्रॉब्लेम असतील, ते सोल्युशन तुम्हाला त्याच्यावर पाहिजे असेल, फलप्राप्ती पाहिजे असेल, ते बोलून दाखवायचं. मनातल्या मनात म्हणायचं, की "महाराज मला ह्याच्यासाठी मी ही सेवा करत आहे." तर हे सेवा अविरत म्हणजे अखंड सेवा माझ्याकडनं करून घ्या 9 दिवस आणि त्यात कुठलेही विघ्न येऊ देऊ नका, कुठलेही त्रास होऊ देऊ नका. तुम्ही सोबत राहा. हीच तुमच्यासाठी प्रार्थना आणि तो संकल्प सोडायचा. ते हातातले फूल, गंधाक्षता फूल पाण्यासकट थोडं पाणी टाकायचं आणि पाण्यासकट ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आणि महाराजांना नमस्कार करायचा. त्याच्यानंतर ते बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर आरतीची तयारी करून ठेवा बाजूला, म्हणजे तुमची गडबड होणार नाही. आरतीची तयारी काय करायची? तांबणामध्ये अक्षदा, थोडंसं कुंकू, अक्षदा कुंकवात भिजून घ्यायच्या. थोडंसं कुंकू आणि एक सुपारी ही घ्यायची. निरांजन घ्यायचं, तुपाची वात करायची आणि बाजूला ठेवून द्यायचं. तशीच नैवेद्याची तयारी करून घ्यायची. नैवेद्य म्हणजे छोटासा नैवेद्य करायचा. दूध, साखर किंवा तुमच्याकडे जर दाणे आणि हे असतील, साखरदाणे, असा छोटासा नैवेद्य करायचा किंवा फळं असतील, फळं या प्रकारे करायचा. अगदी हेच पाहिजे मला, मग हाच नैवेद्य पाहिजे महाराजांना, लाडूच पाहिजेत, पुरणपोळी पाहिजे, रोजचं असं करू शकत नाही. तुम्हाला जेवढं शक्य आहे, तुमच्या ऐपतीनुसार तेवढं करा. त्याचा अवडंबर नाही करायचं, की हेच पाहिजे. महाराजांना तुमच्याकडनं काही नको, फक्त नामस्मरण आणि भक्ती पाहिजे. नामस्मरण आणि भक्ती पाहिजे. नामस्मरण दिवसभर चालू ठेवायचं महाराजांचं. नामस्मरण जास्त ठेवायचं महाराजांचं. त्याच्यानंतर ते झाला नैवेद्य, नंतर दाखवायचा आरतीच्या आधी. त्याच्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची छोटीशी.
एक महाराजांचा जप घ्यायचा. एक माळ घ्यायची महाराजांची. श्री स्वामी समर्थ. ही एक माळ घ्यायची. एकदा गणपती हातावर शेष घ्यायचं आणि ह्या 2 गोष्टी झाल्या, की मगच वाचनाला सुरुवात करायची. बाकी काही जास्त काही नाहीये त्यामध्ये. एक माळ फक्त महाराजांची घ्यायची, स्वामी समर्थ महाराजांची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि त्याच्यानंतर गणपती हातावर शेष घ्यायचं आणि मग वाचनाला रोज सुरुवात करायची. या पद्धतीने जर तुम्ही केलं, तर ते पारायण फलप्राप्ती त्याची होते. ते पारायण संपूर्ण होतं आणि शेवटी दिवस संपेल, त्याच्यानंतर तुम्ही कुठून कामावरून आला असाल, तुमचा बिझनेस असेल, काय असेल, तुम्ही घरी आलात किंवा घरी असाल, तर संध्याकाळी झोपायच्या आधी रोज संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवा लावल्यानंतर शुभंकरोती वगैरे म्हटली, सगळं झालं. दिवा लावण्याच्या नंतर तिन्ही सांजेला तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचंय. रोज 7 दिवस, 9 दिवस जे काही तुम्ही पारायण कराल, रोज तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचंय. का बरं करायचं विष्णू सहस्त्रनामाचं पठण? ह्याच्यासाठी की तुम्ही जे वाचलेलं आहे, त्याचे वाचताना आपले शब्द काही वेळेला चुकतात, काही वेळेला आपण अडखळतो, काही वेळेला आपल्याला झोप येते. पण त्यात आपल्याला एखादं वाक्य चुकलं समजा किंवा एखादी ओळ गेली, त्यातनं आपल्याला कळत नाही. कारण आपल्यावर अनिष्ट शक्तीचे परिणाम होत असतात. नवनाथ महाराज हे नवनाथ पारायण करणं हे म्हणजे सोपं नाहीये. महाराज असतात सोबत कायम. नाथ सोबत असतात. नाथ बाबा असतात सोबत. पण आपल्याला तेवढीच आपली परीक्षा पण घेत असतात ते. त्यामुळे अ, घाबरायचं, डगमगायचं नाही, काही नाही. परीक्षा घेतात म्हणल्यावर असं काही हे नाही. शेवटी पेपर लिहायचा आहे. पुढच्या इयत्तेत जायचंय तुम्हाला म्हणल्यावर परीक्षा ही द्यावीच लागते. त्याशिवाय तुम्ही पुढच्या इयत्तेत जाऊ शकत नाही. पास व्हावंच लागतं. मग न डगमगता काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आल्या, तरी महाराजांना सांगून पुढे जायचं आणि त्याला सामोरं जायचं. बंद करायचं नाही, थांबवायचं नाही पारायण कुठल्याही परिस्थितीत. महाराज सोबत असतात हे लक्षात ठेवायचं आणि पारायण पूर्ण करायचं. त्याच्यानंतर तुम्ही मग संध्याकाळी अ, संध्याकाळच्या वेळेला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आणि मग झोपी जायचं. झोपायचं म्हणजे काय करायचं, तुम्हाला गादी वगैरे काही वापरायची नाही. आपलं अंथरूण ह्याचं पाहिजे. अ, गोणपाट किंवा तुम्ही आता थोडं पावसाळ्याचे दिवस आहे श्रावणामध्ये, तर थंडीचे दिवस आहेत, थोडंसं आहे थंडी आहे. त्यामुळे तुम्ही रजई टाका किंवा काय म्हणतात त्याला चादरी वगैरे टाकून त्याच्यावर झोपू शकता. खाली जमिनीवर झोपायचं. भूमिशयन करायचं. भूमिशयन करायचं. गादीवर किंवा ह्याच्यावर झोपायचं नाही, सोफ्यावर, गादीवर. जास्त कोणाला घरात येऊ द्यायचं नाही. घरात येऊ द्यायचं नाही म्हणजे अ, गोमूत्र शिंपडायचं घरात आले तरी. दुसरी गोष्ट की कुणाचं खायचं वगैरे नाही बाहेरचं. त्याने बाधा होऊ शकते कारण त्याच्यात पॉवर जास्त आहे. तुमच्यात तेज निर्माण होतं. त्यासाठी बाहेरचं जास्त खाऊ नका. नाहीच खायचं. हे नियम पाळायचे. खायचे-प्यायचे नियम वगैरे मी पुढच्या ह्याच्यात सांगेन. 36 पारायणं कशी करायची हेही सांगेन. तर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणारी माहिती तुम्हाला नवनाथ महाराजांच्या पारायणाची माहिती ही मिळेल. तर झालेली सेवा मी महाराजांचरणी, स्वामींचरणी, दत्त महाराजांचरणी, नाथबाबांचरणी रुजू करतो. अ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, सब दुःख भंजन, अलख निरंजन, श्री गुरुदेव दत्त.